दहशत इतकी की पोलीस मंत्री महिला आयोग कुणीच दखल घेईना। अनगरच्या उज्ज्वला थिटेने सांगितली कथा आणि व्यथा। काय म्हणाले पहा। ताई, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि इथून पुढे तुमची पावलं काय जी आहेत ती उचलणार आहात? मी अनगरची गेली 22 वर्षाची रहिवासी आहे। राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी माझ्या आणि माझ्या मुलावर खूप अन्याय केलेला आहे। फक्त माझ्या मुलाला शिवजयंतीला काही लोकांनी खांद्यावर उचलून घेतलं, तेवढा एकच राग त्यांनी मनात धरून माझ्या मुलावर खोटी ॲट्रॉसिटी केली। त्याचं वय त्यावेळेस 17 वर्ष 7 महिने होतं। त्यावरून परत त्याच्या शाळेच्या दाखल्यानंतर त्याची ॲट्रॉसिटीचा असा गुन्हा टाकलेला आहे की त्याच्यामुळे माझ्या मुलाला कुठलाही कॉलेज तिथं ॲडमिशन देत नाही आहे। नंतर मी त्यांची पोलीस केस तक्रार केली मोहोळ पोलीस स्टेशनला। तर पूर्ण पोलीस स्टेशन, पूर्ण SP DYSP सगळे आता बोलू शकत नाही, पण ऑल पूर्ण पोलीस स्टेशन करप्ट आहे आणि पूर्ण त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या वेळेस मला 12 तास 7 तास 8 तास बसवून घेतलं गेलं, तर ते CCTV फुटेज देखील राजन पाटील यांनी पूर्णपणे स्टोरेजमधून कालबाह्य केलेले आहेत आणि पूर्ण इतका अन्याय केले की घरामध्ये पूर्ण दरोडा टाकला। घरामध्ये एक वस्तू ठेवली नाही, घरामध्ये शेतामध्ये मोटारी उचलून नेला, शेतातील पिकाचं नुकसान केलं, वाटेकरींना धमक्या दिल्या, तिची शेती करू नको म्हणून सांगितलं आणि बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगितले की हिचं ऊस बिल देऊ नको। म्हणजे बँकेचे पूर्ण प्रशासक, CEO, बँक अधिकारी, शाखा इन्स्पेक्टर, अनगर ब्रांचमधले सगळे ऑल माणसं करप्ट आहेत। त्यांनी पूर्ण राजन पाटील यांचं ऐकून माझं पूर्ण ऊस बिल कपात करून घेतलं गेल्या वर्षीचं। मी पूर्णपणे सगळीकडे आता दाद मागत फिरत आहे, म्हणून त्यांनी या वर्षीचं बिल मुद्दाम जमा करून दिलेलं आहे, कारण मिस्टरांची थकबाकी होती, पण त्यांनी अनाधिकृतपणे घेतलं। वाटेकऱ्याच्या नावे ते बिल होतं, तसं घेण्याचा अधिकार नाही, तरीही ते केलं। आता हे शरीरावर एवढा दाखल्यावर असं दिलं तर एकही कॉलेज माझ्या मुलाला ॲडमिशन अजिबात देत नाही। त्यासाठी मी पूर्ण माझा पुढचा काम की लोकप्रतिनिधींना माझ्या भेटले, तर लोकप्रतिनिधी म्हणतात की मॅडम या तुमचं काय जे नुकसान झालेलं आहे, मोहोळचे जे लोकप्रतिनिधी आहेत सध्याचे आमचे विद्यमान आमदार, तर ते म्हणतात या तुमचं सोनं नाणं घेतलेलं देऊया, पुन्हा तुमचे काय असेल ते मिटवूया, मुलावरच्या दाखल्यावरच्या शेरा आम्ही रिक्त करून देऊया। म्हणजे याचा अर्थ की त्यांनी तो केलेला आहे, त्यांना ते मान्य आहे। आणि मग ते जरी झालं तरी मग मी इतकं मी पुन्हा एक तारांकित प्रश्न झाला होता, त्याचं काय झालं? मग ह्या संदर्भातील मला कुठेही न्याय भेटेना, म्हणून मी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांची भेट घेतली। त्यांनी मग माझी न्यूज हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावतो म्हणले, तर त्यांनी ही लावली। ही 635वा मला नंबरही भेटलेला होता हिवाळी अधिवेशनामध्ये। तर सोलापूर जिल्ह्यातील एका माजी आमदारांनी त्यांना सांगितलं की ते आपल्याला पुढे जाऊन राजन पाटील यांचा हातभार लागू शकतो, की त्यांना आपल्याला गरज आहे आपल्याला त्यांची, आणि तो प्रश्न घेऊ नका। तारांकित लागलेला प्रश्न देखील एका विद्यमान महिला आमदाराने महिला आमदाराने प्रश्न तिथं जाऊ दिला नाही। आता त्या सध्याच्या खासदार आहेत। आता पुढचं पाऊल आहे की सगळीकडे फिरून झाले, DGP मॅडम झाले, CP झाले, अधीक्षक झाले, आयुक्त झाले, ऑल ठिकाणी फिरून झालेली आहे मी, तरीही दाद मिळत नाही। शेवटी बच्चू कडू साहेबांनी मला सांगितलं की ताई मी तुमच्या पूर्णपणे पाठीशी आहे, तुमचं जर आता कुणी गुन्हा नोंद करत नाही, तुम्ही 1 वर्ष झालं पळत आहात इकडे तिकडे, मी पुण्याला आता सध्या राहत आहे, कारण हे राजन पाटीलनं घरात वस्तू ठेवली नाही, डोक्यावर छप्पर ठेवलं नाही, शेतात एक वस्तू ठेवलेली नाहीये, मुलावर ॲट्रॉसिटी केली, आम्हाला जीवे मारण्याची धमकी आहे, वारंवार 150-200 माणसांचा जमावाला मारण्यासाठी येत आहे। त्यासाठी आम्ही पुण्याला आहे। सरळ बच्चू कडू साहेबांनी सांगितले की तुम्ही प्रेस घ्या आणि तुम्ही सरळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही 2000 महिला घेऊन येतो तुमच्या सोबत आणि आपण थाळीनाद आंदोलन करूया। मग आता मी CP सरांना, SP सरांना आणि जिल्हाधिकारी सरांना त्यांना आता मी विनंती करते की तुम्ही राजन पाटील यांच्यावर जर आता गुन्हा जर दाखल नाही केला, तर मी बच्चू कडू भाऊ सोबत, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू भाऊ सोबत महिला घेऊन आंदोलन करणार आहे, थाळीनाद आंदोलन करणार आहे। राजन पाटील यांच्या बंगल्याच्या समोर अनगरमध्ये जाऊन आंदोलन करणार आहे। तुम्ही